महेश, आपण पाहतोय महायुतीची सरशी होत असल्याचं चित्र नाशिक असेल, आजूबाजूचा परिसर असेल, नाशिक विभागामध्ये पाहायला मिळत आहे। अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जोर लावलेला होता नाशिकमध्ये आणि त्याचं यश कुठेतरी महायुतीला खेचून आणण्यामध्ये येत असल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? अगदी खरं शुभम, खरं तर नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषदांची निवडणुकीचे निकाल हाती लागलेले आहेत। यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा खरं तर शिंदेंचा शिवसेना ठरलेली आहे। नाशिकमध्ये तब्बल 5 नगराध्यक्ष जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेचे जे आहे ते निवडून आलेले, तर त्या पाठोपाठ भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 नगराध्यक्ष निवडून आलेले। एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहिला तर शिंदेंची शिवसेना हा मोठा भाऊ ठरल्याचा आपल्याला कुठेतरी बघायला मिळतंय। जवळपास 5 ठिकाणचे जे नगराध्यक्ष आहे ते खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी झालेले। यामध्ये जर आपण बघितलं असेल तर सुरुवातीला जर आपण बघितलं तर नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सागर हिरे विजयी झालेले, इगतपुरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे या विजयी झालेल्या आहेत। सटाण्यामध्ये जर बघितलं तर शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील या विजयी झालेल्या आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्रिवेणी तुंगार विजयी झालेले आहेत। तर मनमाडमध्ये जर बघितलं असेल तर शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश पाटील हे विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। एकूणच 11 नगर परिषदेच्या निवडणुकींपैकी 5 ठिकाणचे जे नगराध्यक्ष आहे ते शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले, तर उर्वरित ठिकाणी जर बघितलं तर भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 नगराध्यक्ष विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। एकूणच 11 नगर परिषदेपैकी 5 नगर परिषदेंवर शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा फडकलेला आपल्याला बघायला मिळतोय। त्यात सर्वात महत्त्वाची त्र्यंबकेश्वर नगर परिषद होती। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथं देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झालेली होती आणि एकनाथ शिंदे यांची देखील सभा झालेली होती। त्या ठिकाणी जर बघितलं तर शिंदेचे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्रिवेणी तुंगार या विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच या सगळ्या या निवडणुकींचे निकाल हाती येत असताना महायुतीने बाजी मारलेली असली तरी मात्र महाविकास आघाडीला आपलं खातं देखील उघडता आल्याचं बघायला मिळतंय। एकही खातं त्यांच्याकडनं उघडलं गेलं नसल्याचं या ठिकाणी चित्र बघायला मिळतंय। शुभम, अगदी महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट नाशिक विभागातील तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।